नाळाची कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पकडे तो हे सरेचडी बुडबुडे देखता कैसा हा संसार पाहता पाहता एक नाही एक दिवस मला सगळ्यांना जावं लागणार ते म्हणून ऐका मनुष्य देहाला आल्यानंतर आम्ही किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही किती वर्ष जगलो यापेक्षा आम्ही काय करून जगलो हे महत्वाचं आज पुण्यतिथीचे कीर्तन आहे वर्षभराचे कीर्तन आहे आंबा मी माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये काल सकाळी कीर्तन केलं ते सोन्या नावाच्या बैलाचं वर्ष श्राद्ध घातलं जे जे माझ्या संपर्कात असतील ना त्यांना रात्री मी युट्यूबची लिंक पाठवली बघा लाईव्ह कीर्तन होतं आता जसं चालू आहे ना तसं सोन्या नावाचा बैल होता काळे कुटुंबियाकडे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बैलाचं वर्ष श्राद्ध कुणीच घातलं नाही आता सांगावं लागतं आई बापाचं वर्ष श्राद्ध घाला त्यानं बिचाऱ्यानं बैलाचं वर्ष श्राद्ध 19 तारीख येणार कीर्तनाची वर्ष श्राद्ध म्हणजे हो घेतो तारीख पुन्हा विचारलं म्हणजे महाराज बैलाच काय बरं वर्ष श्राद्ध बुवा म्हणायचं बैलाच्या वर्ष श्राद्धात काय सांगायचं तुम्हाला कीर्तन मी माझ्या ग्रुपवर टाकले मला सांगायचंय काय अरे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला विधी त्याचं नाव आहे श्राद्ध मग बैल असू दे माणूस असू दे कुणी बी असू दे त्याच्याबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता आली त्या मुक्या प्राण्याची किंवा केलेल्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला जिव्हाळा आपुलकी प्रेम माया जर असेल आणि उपकाराची भेट जर तुम्हाला उपकारण करायची असेल तर महाराज तो श्राद्ध हा श्रद्धेचा विषय लक्षात ठेवा आया गायकवाड परिवाराला सोडून माय माऊली जाऊन महाराज एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं कुटुंबाचा अतिशय महाराज खूप कष्टातून ज्यांनी हा प्रपंच उभा केला आता हे सगळं मी सांगायची गरज नाही कारण माझ्यापेक्षा तुम्ही इतकी अतिशय म्हणजे डोळ्यानं बघितलेली सगळी मंडळी मला सांगायचं एवढं एक काळ असा होता महाराज या जुन्या माणसांचा की एक काळ असा होता महाराज राहायला व्यवस्थित घर नव्हतं खायला पोटाला पोटभर नव्हतं तरी सुद्धा एवढी मोठी कुटुंब ही माणसं सहज चालवत होती 8-8 10 पोरं महाराज कुटुंबात सांभाळायची तारेवरची कसरत असायची जुन्या काळात आई बापाची मी सांगतो अरे कितीही जरी गरिबी आली ना तर आईन बाप नावाची 2 व्यक्तिमत्व नीट ऐका डबल किती जरी गरिबी आली तरी आईन बाप नावाची 2 माणसं किती गरिबी आली तरी आई आणि बाप नावाची 2 देव माणसं 8-8 आणि 10 पोराला सहज सांभाळतात पण 8 आणि 10 पोरांना म्हातारपणी एक आई किंवा एक बाप सांभाळायचं जीवावर येतं याच्यासारखी शोकांतिका कळालं तर बोलायचं 10 पोराला आई बापाने सांभाळावं पण त्याच आई बापाला म्हातारपणात 10 पोरात एक सांभाळायचं जीवावर येते किती कठीण आहे जसं प्रॉपर्टीच्या वाटण्या व्हायला लागल्या आपण मला या गोष्टी अजून आपल्या निर्णयात तशी नाही पद्धत आणि असली तरी मला सांगा मग मी दुसऱ्या गावात पुन्हा सांगेन प्रॉपर्टीच्या जशा वाटण्या व्हायला लागल्या संपत्तीच्या घरादाराच्या गाडीच्या जशा वाटण्या व्हायला लागल्या तसं म्हातारपणात आईच्या आणि बापाच्या सुद्धा लेकरं वाटण्या करायला लागल्या म्हातारीकडे म्हातारीकडे या वाटण्या व्हायला लागल्या याच्यापेक्षा अजून महाराष्ट्रात किती क्रांती व्हायला पाहिजे किती प्रगती व्हायला पाहिजे खूप प्रगती झाली महाराष्ट्रात जन्म देणाऱ्या आई बापाला सांभाळायची लाज वाटायला लागली याच्यासारखी शोकांतिका मी का सांगतो एकीकडे आम्ही कीर्तनकारांनी महाराज कांबरा बांधून जगाला सांगायचं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव आणि ते कमीत कमी माझी एकच इच्छा आहे हात जोडून सगळ्यांना ज्यानं जगाला सांगावं त्यानं तर निदान ते आपला आईबाप नीट सांगावं ऐकणारचं जाऊ जाऊ ती काय साधीच गोळी बाबरी माणसं आहे कुठं गरीब असं माफ काढून चालते पण ज्याला कमरा बांधून नारदाच्या गाडीवर उभं राहून जगाला उपदेश करायचा आहे कमीत कमी त्याला तरी आईबाप नीट सांभाळावी मग जगाला सांगायला काय रडून रडून गाणा करून 10 मिनिटं आईबाप सांगायचं लय सोपं त्याला काय लय अभ्यास करावा लागेल म्हणजे अगोदर स्वतः आत्म अनुभव घ्यावा आणि आलेला अनुभव मात्र जगाला सांगावा पण आम्हीच महाराज सांभाळत नाही आणि मग आमच्या ऐकण्याचा ऐकणारावर काय परिणाम होईल माझे वैकुंठवासी सद्गुरू राजारामभाऊ जगदाळे मोगराळकर यांना मी एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा विचारला होता म्हणलं बापू
एवढे कीर्तनकार सगळे सांगतात की आई बापासारखं दैवत नाही, आई बापासारखं दैवत नाही. पण जगानं जर एवढं सांगितलं तर आई बापाची वाटणी केल्याशिवाय माणूस राहत नाही. मग कीर्तनकाराचा सांगणारा परिणाम होत नाही, कीर्तनकार कुठं कमी पडतोय असं तुम्हाला वाटतंय का? त्यावेळेला बापूने दिलेलं उत्तर तुम्हाला मला विचार करायला होणार आहे. बापूंनी दिलेलं उत्तर असं होतं, अरे जोपर्यंत सांगणारा सुधरत नाही तोपर्यंत ऐकणाऱ्यावर परिणाम होत नाही. म्हणून ऐकणाऱ्याला दोषच द्यायचा नाही, दोष खरा सांगणार. ऐका नाही बाबा, इकडं आम्ही मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणतो. अरे आई म्हणजे साक्षात देव आहे. नाही देवाला प्रत्येकाच्या घरी जाता आलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे ओंकार. बालपणी जेव्हा खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला पाना. आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. त्या आई बापाच्या माझ्या जीवनामध्ये कधीच उपकार भेटणार नाही. म्हणून ऐका, अरे मातीची आड आई बाप गेल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या आई बापाचे महाराज प्रेमानं बोलायला शिकतात. मी तर म्हणतो मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीत देव शोधायचा प्रयत्नच करू नका. काय म्हणलं मी? गावातल्या एखाद्या मंदिरामध्ये जी मूर्ती असते ना, त्या मंदिरात महाराज त्या मूर्तीतल्या दगडातल्या मूर्तीत महाराज देव शोधायचा प्रयत्न करू नका. अरे देव शोधायला मंदिरात जायची गरज नाही. घरातच आई आणि बाप नावाचे दोन महाराज सगुण साकार असणारे परमेश्वराचे रूप आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई बाप देवाची स्वरूप आहेत महाराज. वेगळं मंदिरात जाऊन आई बाप शोधायची गरज नाही. पण तरी सुद्धा महाराज शोक या गोष्टीचा वाटतो, शोकांतिका वाईट या गोष्टीचं वाटतं. काय झालंय आप्पा मला माहित नाही, पण आता क्रांती झाली आणि क्रांती झाल्यामुळे घोटाळा असा झाला. कलर टीव्ही घरात आल्यापासून और गवा बिघडली हेच कळलं नाही. आईबाप सांभाळले कुठपर्यंत? जोपर्यंत कलर टीव्ही घरात नव्हता तोपर्यंत आई बापाला बिनकाळजी माणसं सांभाळली. पण कलर टीव्ही घरात आल्यामुळं आई बापाला सांभाळायची माणसाला लाज वाटते. श्रीमंत माणूस एखादा इंग्लिश कुत्रा सांभाळतो, त्याला रोज आंघोळीला साबण वेगळा आहे, रोज त्याला खायला वेगळं वेगळं आहे, चवीत बदल आहे त्याच्या. श्रीमंताला इंग्लिश कुत्रा सांभाळायची लाज वाटत नाही, पण आई बाप सांभाळायची लाज वाटते. ईश्वरांती मी सांगत होतो त्या कलर टीव्ही घरात आला, कलर टीव्ही मुळेच पोरग बिघडला असा माझा स्पष्टच आरोप आहे. तुम्ही म्हणाल महाराज टीव्हीचा पोट बिघडायचा संबंध काय? काय झालं? जोपर्यंत कलर टीव्ही घरात नव्हता तोपर्यंत आईला विचारल्याशिवाय पोरगा अभ्यासाला बसत नाही, आईला विचारल्याशिवाय पोरगा आंघोळ करत नाही, आईला विचारल्याशिवाय जेवत नाही, आईला विचारल्याशिवाय खेळायला जात नाही, आईला विचारल्याशिवाय मामाच्या गावाला जात नाही, आईला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. पण तेच पोरगं 5-25 वर्षाचं झालं आणि कलर टीव्ही घरात आला की तिसऱ्या दिवशी म्हणतं आई तुला काढीची अक्कल नाही. म्हणून माझं म्हणणं आहे कलर टीव्ही मुळेच पोरं बिघडली. आताशी करंट लागला इतका मला पासून सांगावं मला तेव्हा तुमच्या कलर पण एक दिवस कलर टीव्हीनं सुद्धा ध्यानात घ्यावं. एक काळ असा होता आपल्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या पुढे अख्खं गाव बसत होतं. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला किंमत होती. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही गेला, कलर आला पण कलरनं सुद्धा ध्यानात ठेवा आपल्या पुढे मांडी घालून 5 वर्ष बसणार आहे, पुन्हा LED येणार आहे, LCD येणार आहे, आपली किंमत सुद्धा कमी कमी होत जाणार आहे. माणसाचं संसारामध्ये माणसाचं जसं वय वाढत जातं तसं माणसाची किंमत कमी होत जाते. परमार्थामध्ये माणसाचं जसं वय वाढत जातं तशी त्याची किंमत वाढत जाते. ऐका, मनुष्य देहाला आल्यानंतर आम्ही किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही,
किती वर्ष जगलो यापेक्षा आम्ही काय करून जगलो हे महत्वाचं आहे. किती वर्ष जगल्यावर समाधान आहे? आपल्यातला बसलेल्यापैकी एखाद्याला देवानं 100-125 वर्षाचं आयुष्य दिलं, काय तुम्ही करावं? काय कराल हे सोडून द्या. इथनं मागं काय केलं पुढचं कुणी सांगू शकत नाही काय करणार. आतापर्यंत आम्ही काय काय देव लावलं, तर त्याचं उत्तर हे लोकात सांगायचं उत्तर नाही. तुम्ही तुमच्या मनाला एका जागेवर पटांगणात मांडी घालून बसता आणि मनाला इच्छा राहत. मी बालपणापासून आतापर्यंत 70 आलो, कोणाला कशा कशा टोप्या घातल्या, कोणाला कसं कसं गंडावलं आणि माझा एवढा संसार होता त्याचा एवढा मोठा मी कसा केला. हे तुमचं मन असं मित्र आहे. मन माणसाला कधी धोका देत नाही. मन माणसाला प्रामाणिकपणानं सांगतं. आणि मी सांगतो प्रत्येकाला महाराज इथं जगण्याचा अधिकार, प्रत्येकाला कष्ट करायचा अधिकार आहे, प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. पण जगत असताना माझ्या जगण्यामुळं, माझ्या कमावण्यामुळं इतरांच्यावर कोणावर अन्याय होणार नाही. एवढं एक पथ्य पाळलं की तुम्ही किती मोठं व्हा. काय म्हणलं, तुम्हाला मोठं होण्याला बंधनच नाही, पण आपल्यामुळं कुणीतरी चेंगरून त्याला तुडवून आपण मोठं झालो तर त्या मोठेपणात महाराज अर्थ उरत नाही. खूप मोठं व्हावं, एवढं मोठं व्हावं. मी नेहमी सांगत असतो, अरे त्या घरट्यातल्या पिलानं जन्म घेतला तर ती माय माऊली इकडं तिकडं फिरते. आई काय असतं ते मी सांगतो. ती चिमणी असते ना, ती बारक्या बारक्या पिलांना, घरट्यातल्या पिलांना महाराज इकडून तिकडून चोचीमध्ये धान्य गोळा करून आणते, चारा पाणी आणते आणि त्या पिठाच्या चोचीमध्ये भरवते. आणि हळूहळू आईनं गोळा करून आणलेला चारा खाऊन 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 ते पिल्लू मोठं 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 होतं. एक दिवस ते घरट्यातलं पिल्लू त्या घरट्याच्या डोक्यातनं हळूच बाहेर बघतं आणि बाहेर बघितलं त्याला आभाळ दिसतं. मग त्याच्या ध्यानात येतं जग बरंच मोठं आहे. आतापर्यंत त्याला वाटायचं आपलं घरटं म्हणजे जग. बाहेर डोक्यावरून बघितलं आता त्याला वाटलं जग खूप मोठं आहे. आणि तोपर्यंत चारा खाऊन पाणी पिऊन, चारा खाऊन पाणी पिऊन त्याच्या पंखात बळ आलं होतं. एक दिवस त्याला आभाळाकडे बघितलं आणि पंखात बळ आलं म्हणून त्याला आभाळाच्या दिशेला आपला झेप घेतली. आता इथं नीट वाक्य आहे का, पंखात बळ आल्यावर पाखरानं जरूर आभाळात भरारी घ्यावी, कारण तो त्याचा पुरुषार्थ सिद्ध करायचा प्रसंग असतो. घरच्यात जो पिल्लू वाटता त्यानं पंखात बळ आल्यावर आभाळाकडे झेप घ्यावी, पण आभाळाकडे उंच झेप घेतल्यानंतर उंच 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 गेल्यानंतर पुन्हा एकदा घरच्याकडे बघू वळून बघावं आणि त्यावेळेला स्मरण करावं की याच घरच्यानं मला लहानाचं मोठं केलंय. म्हणून मोठं व्हायला बंधन नाही, पण तुम्ही जिथून मोठं झाला त्या घरट्याला मात्र कधी विसरायचं नाही. आपण खूप श्रीमंत व्हावं, आपण खूप मोठं व्हावं, समाजामध्ये आपल्याला मानमान्यता प्रतिष्ठा मिळाली. अरे कोणत्या आई बापाला वाटतं की माझं पोरगं गरीबच राहावं, कोणत्या आई बापाला वाटतं आयुष्यभर माझं पोरगं दुसऱ्याची मोलमजुरीच करावं, कोणत्या आई बापाला वाटतं माझ्या पोराच्या अंगावरची कापड सगळी फाटकी तुटकी असावी, कोणत्या आई बापाला वाटतं माझ्या पोराला 4-4 दिवस अन्न सुद्धा शिळ सुद्धा खायला मिळू नये, कोणत्या आई बापाला वाटतं. आणि जर असं एखाद्याला वाटत असेल तर मी त्याला आईन बाप म्हणणारच नाही. असं कधीच कोणाला वाटत नाही. उलट याच्याही उलट आई बापाला वाटतं हे 4-4 दिवस आम्ही उपवास राहावं, पण माझं पोरगं शाळेत शिकून त्यानं मोठं व्हावं, म्हणून त्यानं रोज 2 वेळेला पोटभर जेवावं आणि शाळा शिकून शाळेत व्हावं. त्याच आई बापाला वाटतं हे आमच्या अंगावर हटके कपडे असले तरी चालतील, पण माझं पोरगं 4 चौघात जाणार आहे, शाळा शिकायला फुटणला जाणार आहे. 4 चौघात 4 पोरात ज्या वेळेला माझं पोरगं जाईल त्या 4 पोरापेक्षा माझं पोरगं उजवं दिसलं पाहिजे, म्हणून प्रसंगी आई बापाने स्वतःच्या अंगावरचं फाटकं वस्त्र नेसावं, लेकराला मात्र चांगली कपडे घालावी, त्याला म्हणतात आई बाप. एक वेळ उपवासी राहून लेकराला देतो त्याला म्हणतात आई बाप. एक वेळ फाटकी कपडे अंगावर घालतो लेकराला मात्र चांगली वस्त्र देतो त्याला म्हणावं आई बाप. म्हणून आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. आई ही आईच असते. हा म्हणजे आत्मा आहे आणि ही म्हणजे ईश्वर आहे. ईश्वराला प्रत्येकाच्या घरी, देवाला प्रत्येकाच्या घरी सगुण रूपानं जाता आलं नाही. म्हणून वात्सल्याच्या रूपानं, प्रेमाच्या रूपानं देवानं 2 अवतार घेतले, पहिली आई आणि दुसरा बाप. म्हणून एक सुंदर भावगीत आहे, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको
बापाला झिजविली ज्यांनी काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची रे छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही, ती जाण राहुली थोडी. आई बाप मात्र जगाच्या पाठीवर महाराज पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि म्हणून या गायकवाड परिवाराला महाराज आजी माय माऊली सोडून आनंदामध्ये विजय झाली. ती 4 लेकरं सांभाळत असताना, सुना नातवंड सगळं सांभाळत असताना या माय माऊलीनं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काय कष्ट केलं असेल हे तुम्हाला सांगायची गरज. आता पाठीमागचा अपूर्व इतिहास मला माहिती नाही. ज्या वेळेला हेच गायकवाड कुटुंबीय ज्या वेळेला साखरवाडीमध्ये लहानाचं मोठं झालं, तो प्रसंग याहीपेक्षा आणखी कठीण असत. पुन्हा मात्र मला जेवढं समजतंय, कारण दाजींच्या साहित्यामध्ये म्हणजे ज्यांनी आज मला इथे कीर्तनाला बोलवलं ना, आजींचे सगळ्यात मोठे चिरंजीव खऱ्या अर्थानं त्या गायकवाड दाजीच्या पोटाला धरून मी पहिलं कीर्तन केलं. कारण आम्ही खूप उद्योगी दोघे. आम्ही नेहमी सांगत असतो, मैत्री तेव्हाच घडते ज्या वेळेला दोघांचा विचार समान येतो, तेव्हा मैत्री होती. आम्ही दोघं तसलंच गडबडी करणार, एका जागेवर कधी थांबणार. एक योग असा आला, योगायोगानं आम्ही दोघांनी भाजीचा व्यापार चालू केला महाडला. सांगतो की कीर्तनात कसा भाजीचा व्यापार. इथून पट्टणमधनं भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायची, महाडला नेऊन विकायची. पण आम्ही दोघं बोलतो असल्यामुळे आम्हाला भाजी विकायला काही अजिबात नडलं नाही. एक प्रसंग असा आला, आम्ही वरंद घाटामध्ये वाघजाई नावाचं मंदिर आहे आणि त्या वाघजाईच्या तिथं आलो, कारण तिथले दुकानदार आमचे कायमचे परमनंट गिरायक. पण योगायोगानं ज्या दिवशी आम्ही तिथं आलो त्या दिवशी सगळी दुकानं बंद. पण आमचं मोठं गिरायक उठलं ना, सहज आम्ही तिथे एक वयस्कर आजी होती त्या मंदिराची पुजारी. त्या आजीला विचारलं, म्हणलं आजी आज सगळी दुकानं बंद आहेत, काय झालं का काय आपल्या गावात? नाही म्हणली, अहो काय सांगायचंय बुवा, आमच्या वाडीत सप्ताह बसलाय. मग आम्ही दोघांनी ध्यानात आणलं, हे शिल्लक राहिलेलं जर खपवायचं असेल तर आपल्याला सप्त्यात जावं लागलं. आम्ही दोघं तसल्या रस्त्यानं टेम्पो घेऊन गेलो. टेम्पो घेऊन गेल्यानंतर महाराज 15-20 मिनिटाचे एवढं शिल्लक राहिलेलं होतं, तेवढं सगळं संपलं. आम्हाला दोघांनाही भजनाचं सल्ला असल्यामुळं आम्ही असं ठरवलं, आता जाऊन कधी रात्रीचं काय करणार आहे. एखादं ज्याचं कीर्तन असेल त्याचं ऐकू, 2 घास येतात पंक्ती घेऊन सकाळी निघून जात. माझं नशीब एवढं चांगलं की रात्रीचे 9:15 वाजले तरी ज्यांचं कीर्तन होतं तो कीर्तनकाराचा आपा आला नाही. 9:15 वाजता गावाला प्रश्न निर्माण झाला, आता अचानक 9 वाजता कीर्तनकार येणार कोण? त्यावेळेस आमचं काय पडदाजी बोललं, त्यांनी म्हणजे काय गडबड झाली? काय नाही म्हणजे कीर्तनकार आज माझ्यावर यायचा होता पण आज आलाच नाही. मग म्हणजे कशाला काळजी करतायत, आमच्या सोबत आलेत ना, ते म्हणजे महाराजच आहे, दादा आहे महाराज. माझ्या संघ आलेला माणूस म्हणजे महाराजच आहे. सगळ्या गावात पाहिजे म्हणजे काय करा असेल तासभर का पाहिजे आपण येडवाकडे तिथं सांगा म्हणजे महाराजच आहे. पण आमचा भाजीचा व्यापार असल्यामुळं आता आमच्याकडं तोचलबी नाही, पटकाबी नाही, उपा. त्या वरणच्या घाटात वाघजाईच्या मंदिराच्या शेजारी उंबरडेवाडी म्हणून गाव आहे. तिथल्या म्हाताऱ्या माणसाचा एखादा पटका आणला, एखादं धोतार आणलं, एखादं उपकरण आणलं, कीर्तनकार तयार झालं, ते आता तुमच्या बरोबर. कोणत्याही कर्मावर तुमची जर निष्ठा असेल, प्रामाणिक जर तुमचं कष्ट असेल तर यश कशातही आहे. लोक म्हणतात आम केला हे दार्जिन नाही, तम केला ते दार्जिन नाही. दार्जिन काय नाही, तुमचं त्याच्यावर प्रेम असायला पाहिजे. व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, शेती असू दे. शेती करत असाल तर शेतीवर प्रेम पाहिजे, व्यवसाय करत असाल तर व्यवसायावर प्रेम पाहिजे, आणि कीर्तनकार तुम्ही होत असाल तर तुमच्या कीर्तनावर प्रेम पाहिजे. हो, मी पोरांना नेहमी सांगतो, तुम्हाला भजन कीर्तन करायचंय, तुम्हाला गायक वादक व्हायचे, कीर्तनकार व्हायचे. अरे असा ज्या वेळेला मृदंग असेल, विना असेल, टाळ असेल, ज्या वेळेला जमिनीवर पडलेला दिसतो ना, त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्यापुढे डोकं टेकवर मगच गळ्यात घाला की सरस्वती माता तुम्हाला प्रसन्न झालेश्वराला. एवढं ते कर्तव्यावर आपलं प्रेम असायला पाहिजे. मी का सांगितलं, आपण कष्टातून महाराजांनी हा प्रपंच भाग्याला आज त्या माय माऊलीला जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. हे फापट पसारा न सांगता फक्त उरलेल्या 20 मिनिटाच्या वेळेमध्ये अभंगाची 4 चरण सोडवणार. महाराज
किती जीवन जगलं हे महत्वाचं नाही, त्यापेक्षा काय करून जीवन जगलं हे महत्वाचं आहे. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये आईच्या गर्भात 3 महिन्याचं लेकरू असतं ना, तेव्हापासून मरेपर्यंत 16 संस्कार होतात. किती? 16. गर्भाधान, कुसवन, श्रीमंतोनयन, जातक, जेवण, छोडा, कर्म, संक्रमण, विद्याभ्यास, विवाह आणि शेवटचा संस्कार आहे तो अंत्यसंस्कार. 16 प्रकारचे संस्कार होतात माणसाच्या शरीरावर. 16 प्रकारचे संस्कार होत असताना एक शेवटचा संस्कार आहे आणि त्या शेवटच्या संस्काराचं नाव आहे अंत्येष्टी नावाचा, अंत्यविधी नावाचा संस्कार. हा अंत्यविधी आज मी तुम्हाला सांगतो. एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्यावर विधी आपण करतो, तो अंत्यविधी करतो, अंत्यसंस्कार करतो. हा शेवटचा संस्कार आहे. पुन्हा या देहावर संस्कार होत नाहीत. विधी होतो पण संस्कार होत नाही. सावडण्याचा विधी आहे, स्त्रीच्या विधी आहे, 13व्या विधी आहे, वर्षश्राद्धाचा विधी आहे. तेव्हा या शरीरात जवळ तिथं काहीच नसतं, फक्त तो विधी आहे, संस्कार नाही. 16 प्रकारचे संस्कार त्यातला शेवटचा म्हणजे अंत्येष्टी, अंत्यसंस्कार. हा अंत्यसंस्कार कसा असावा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही म्हणाल आमच्या डोळ्याला किती माणसं मेली आम्ही बघितली, कसा असावा तू आता सांगायला लागला. शास्त्र काय सांगतं ते मी तुम्हाला सांगणार. एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर, एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीला सामान्यपणानं आम्ही आंघोळ घालतो, बरोबर? आंघोळ घातल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करतो. नवीन वस्त्र परिधान केल्यानंतर आम्ही औक्षण करतो, म्हणजे ओवाळतो. आणि नंतर त्या व्यक्तीला बांबूची जी तयार केलेली तिरडी असते त्या तिरडीवर असं झोपवलं जातं. मग पुढं शिकाळी घालणारा एक असतो, पाठीमागं 4 खांदेकरी असतात आणि बघता बघता आपलेष्ट नातेवाईकांना घेऊन ही सगळी यात्रा स्मशानाच्या दिशेनं जातात. ऐका, स्मशानामध्ये गेल्यानंतर स्मशानाच्या अर्ध्या रस्त्यावर आपण आलो की अर्ध्या रस्त्यावर एक आपण छोटस मडकं असतं, गाडगं असतं, त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये घट म्हणतो. तो एक घट आहे ना, तो एक घट महाराज त्या शिकाळीवरचा एक घट उचलायचा, काही रस्त्याच्या बाजूला ठेवायचा, काही भागामध्ये रस्त्याच्या मधोमध ठेवतात. तो घट आपण ठेवायचा. आता कुठे ठेवायचा त्या भागाचा प्रश्न आहे, एवढा बारकावा सांगत बसत नाही. तो घट आपण बाजूला ठेवतो. सामान्यपणानं व्यावहारिक भाषेमध्ये त्या घटामध्ये तांदूळ असतात आणि तो घट किंवा गाडगा असतो ना, ते आपण तिथं फोडलं जातं आणि तिथं एक नैवेद्य दाखवलं जातं, अगरबत्ती वगैरे लावली जाते. आणि मग तो घट म्हणजे खऱ्या अर्थानं ते शरीराचं प्रतिकात्मक रूपक आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. सामान्यपणानं 3 प्रकारचे देह आम्ही मानतो. पैकी एक घट म्हणजे एक घट तिथं विसर्जित झाला, आता राहिले 2 घट. आणि मग आम्ही ती शिकाळी घेऊन महाराज स्मशानामध्ये जातो. स्मशानामध्ये गेलो की तिथं आता अंत्यसंस्कार करायचा आहे, म्हणजे आग्नी लावायचा. शास्त्रकार सांगतात कोणत्याही संसारिक व्यक्तीला वैकुंठामध्ये चिरकाल वास्तव्य मिळावं असं वाटत असेल, आजीवन मुक्ती जर मिळाली असेल तर गरुड पुराण सांगतं एखाद्या व्यक्तीला जर मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला अंत्यसंस्कार करत असताना कोणत्याही प्रकारच्या बाभळीचं, बोरीचं आणि लिंबाचं लाकूड अंत्यविधीला चालत नाही. जागाय का तुम्ही म्हणा ध्यानाला का द्या आपण काढला, तर त्याच्याशिवाय आमच्याकडे अंत्यविधीच होत नाही. गरुड पुराण काय सांगते मी काय का, जे आपण किती आचरणात आणायचा आपला आपला प्रश्न. कोणत्याही प्रकारच्या बाभळीचं, बोरीचं, लिंबाचं लाकूड अंत्यविधीला चालत नाही. गरुडानं प्रश्न विचारला देवाला, म्हणजे देवा बाभळीचं, बोरीचं, लिंबाचं लाकूड अंत्यविधीला चालत नाही, मग अंत्यविधी करायचा कशावर? भगवान विष्णूनं उत्तर दिलं, त्याला मुक्ती हवी असेल तर ज्या झाडाला फळं येतात पण काटे नसतात त्या झाडाचं लाकूड सगळ्यात उत्तम. उदाहरणार्थ आंबा असेल, जांभूळ असेल किंवा अन्य अन्य वेगवेगळे ज्याला फळं येतात पण काटे नसतात त्या झाडाचं लाकूड
अंत्यविधीला सगळ्यात उत्तम. गरुडाने शंका विचारली. गरुड म्हणला, देवा सीझन मध्ये आंबा खायला मिळाला, 150-300 रुपये किलो चाललाय आणि त्याचं लाकूड अंत्यविधीला आणायचं म्हणजे किती खर्च येईल गरीबाला, त्याला मुक्ती कशी मिळणार? मग गरुडानं प्रश्न विचारल्याबरोबर भगवान विष्णूनं त्यातून आणखी एक मार्ग सांगितला. चंदनाच्या लाकडावर अंत्यविधी केलेला सगळ्यात उत्तम. म्हणून अंत्यविधी करायचं म्हणलं तर कशाचं लाकूड पाहिजे? चंदनाच्या एका डाळ्यावर जमत नाही बाबा. हा, कारण आम्ही काय करतो, गडबडीत लाकडं कशी का असं नाही आपला एक डाळा आणून आपलं पार टाकून. पण ऐका, चंदनाच्या लाकडावर केलेला अंत्यविधी सगळ्यात उत्तम. गरुडाला आपला प्रश्न विचारला. म्हणले, देवा चंदनाचं लाकूड ग्रॅमवर घ्यावं लागतं. एवढं जर सरपंच चंदनाचं आणायचं म्हणलं तर एखादं गरीब नमुनेवारी म्हणून. मग देवानं पुढे आणखी एक उपाय सांगितला, आणखी एक मार्ग सांगितला. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या आणि त्याच्यावर केलेला अंत्यविधी सगळ्यात उत्तम. म्हणून जुनी लोक म्हणायची, आता कुठवर जगायचं, गेले की काय? मला ऐकायले ना काय? गवऱ्या का? हा, मग मला हेच सांगायचं, गेले की गवऱ्या नदीला किंवा गेले की गवऱ्या वड्याला, असं जुनी लोक म्हणायचे. त्याचं कारण त्यांनी गरुड पुराण वाचलं होतं, नाही ऐकलं. जुन्या काळात गावातल्या देवळात पोती लावायची लोक. मग कोणी जुना माणूस वाचायचा आणि बाकीचे ऐकायचे. आडाणी माणसाने तेवढं त्यांना ठेवलं होतं, गेले की गवऱ्या वड्याला. म्हणून गायीच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या सगळ्यात उत्तम. आणि मग तिथं अंत्यविधी करत असताना शास्त्रकार सांगतात, ते मृत शरीर आहे, ते मृत शरीर पूर्व पश्चिम असावं, दक्षिणोत्तर असावं आणि कसं असावं? शास्त्रकार सांगतात, दक्षिणेकडे डोकं असावं आणि उत्तरेकडे पाय असावे, असाच अंत्यविधी करावा. शास्त्राला याला आधार आहे. मग समजा रैताला चिता रचली, दक्षिणोत्तर त्या मृत व्यक्तीला झोपवलं आणि झोपवल्यानंतर पुन्हा लाकडं रचली. लाकडं रचल्यानंतर आणखी एक विधी असतो, तो म्हणजे त्या मृत व्यक्तीला महाराज पाणी पाजतो. मी कीर्तन अतिशय प्रामाणिकपणाने करायचा प्रयत्न करतो, कारण आतापर्यंत माझी बरीच कीर्तन झाली. दरवेळेला तेच सांगण्यात माझ्या नाही वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. पाणी पाजायचंय, ते पाणी कोण पाजतो? त्या मृत व्यक्तीचे वारस असतात ते पाणी पाजतात, वंशज असतात ते पाणी पाजतात. मग मी नेहमी सांगत असतो, गरुड पुराण आपा असं सांगतं, ज्या व्यक्तीनं स्मशानामध्ये आंघोळ केलेली आहे, डबल आहे का? काय म्हणतो मी, डबल आहे का? ज्या व्यक्तीनं स्मशानामध्ये आंघोळ केलेली आहे, फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला पाणी पाजायचा अधिकार आहे. बाकीच्याने अजिबात लोडगुड करायचे नाही. पारोशा माणसं, तुम्हाला पाणीच पाजायचे ना, प्रेमच व्यक्त करायचे ना, आपुलकी दाखवायची ना, माया दाखवायची ना, स्मशानात आंघोळ करायची. स्मशानात आंघोळ करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाणी पाजायचा अधिकार. म्हणून ज्यानं आंघोळ केली त्यानंच फक्त पाणी पाजावं. पाणी पाजून झालं की आता मात्र अग्नी लावायचा. अग्नी लावत असताना कोणी म्हणतं कुंड लावा, कोणी म्हणतं पाया कुंड लावा, कोणी म्हणतं उजवी कुंड लावा, कोणी म्हणतं डावी कुंड लावा. आता तिथं काय पाहिजे, पण तिथाची संख्या कमी आहे का? तर माझ्यासारख्याने दोतार घालून जाऊ तर तो म्हणत का नामात आला तिकड झाला कीर्तन सांगितलं म्हणजे इथं चालतं. मी आपलं बघत असतो, कुठं जरी कीर्तन लांब पटांना तो पडावून बघायचं कसं कसं चालेल, त्याचं निरीक्षण करायचं आणि पुन्हा दुसऱ्या कीर्तनात कुठं सांगायचं. शास्त्रकार सांगतात, आग्नेय दिशेनं, आग्नेय दिशेला, पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशेचा मधला जो आग्नेय दिशा आहे, या आग्नेय दिशेला जाऊनच अग्नी लावा. आता अग्नी लावला, लावल्यानंतर आता पुन्हा जरा 2 मिनिटं माघारी या. रस्त्यात एक आपण घट फोडला होता, त्याला विसावा आपण म्हणतो, तिथं एक घट फोडला. आता 2 घट राहिले, पैकी दुसरा घट आहे तो खांद्यावर घ्यायचा आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण 3 देहाचे 3 घट. दुसरा पण घट खांद्यावर घ्यायचा आहे आणि खांद्यावर घेतल्यानंतर पहिली प्रदक्षिणा झाली की एक छिद्र पाडायचंय. दुसरी प्रदक्षिणा झाली, दुसऱ्या जागेवर छिद्र पाडायचंय, अंडरलाईन करा.
पहिल्या जागेवर टेकवायचं नाही तर दुसऱ्या फेरीला दुसऱ्या ठिकाणी छिद्र पाडायचंय, तिसऱ्या वेळेला तिसऱ्या ठिकाणी छिद्र पाडायचंय. असं त्या घाटाला किती छिद्र पाडायची? 5. कारण पंचकर्मेंद्रिय आहे म्हणून ती कर्मेंद्रियाला त्या घटातनं बाहेर येता यावं. पाणी नाम तत्व आहे, लक्षात ठेवा. पाणी म्हणजे प्राण नावाचं तत्व आहे. त्या पंचकर्मेंद्रियातनं प्राण बाहेर यावा म्हणजे पाणी बाहेर यावं म्हणून 5 जागेवर छिद्र पाडावी. आणि 5वा फेरा झाला की खांद्यावरचा घट आहे तो माघारी टाकावा. आणि उभा राहिलेला शेजारचा जो पाहुणा आहे ना, ज्यानं प्रत्येक वेळेला छिद्र पाडलं, हातात दगड आहे, त्याच दगडानं सगळी खापरं एकत्र करावी आणि पुन्हा त्याचा भुगा करावा. बघता बघता 2 देह फुटले आणि मग घाटातलं सगळं पाणी गेलं म्हणजे त्या घाटातला प्राण निघून गेला, घट मोकळा झाला. प्राण निघून गेला की त्या घाटाला ठेवून काय करायचे म्हणून त्याचा बारीक भोगा करतो आपण. आणि मग 5वा फेरा झाला, मागे टाकला, घट फुटला की 2 पावलं पुढं जायचंय. आणि 2 पावलं पुढं गेलं की ज्यानं खांद्यावर घट गाडगं घेतलं होतं त्यानं माघारी वळून बघायचंय. चिता जळत होती ना, त्या जळणाऱ्या चितेकडं माघारी वळून बघायचं. आणि 2 पावलं पुढे गेले की त्यानं मोठ्यानं चितेकडं बघून काय करायचे? बोंब मारायचे. महाराज कशासाठी बोंब मारायची? केले कर्मांतर